पाठ 9वा. मराठ्यांचा स्वातंत्र्य संग्राम. स्वाध्याय. विषय इतिहास इयत्ता 7वी. प्रश्न 1. योग्य पर्याय निवडा. 1. औरंगजेब यांच्या पराक्रमाने जेरीस आला होता. अ. शहाजादा अकबर. ब. छत्रपती संभाजी महाराज. क. छत्रपती राजाराम महाराज. उत्तर. छत्रपती संभाजी महाराज. 2. बादशहाच्या तंबूवरील सोन्याचा कळस कापणारे. अ. संताजी व धनाजी. ब. संताजी घोरपडे व विठोजी चव्हाण. क. खंडो बल्लाळ व रूपाजी भोसले. उत्तर. संताजी घोरपडे व विठोजी चव्हाण. 3. गोव्याच्या लढाईत पराक्रमाची शर्थ करणारा. अ. येसाजी कंक. ब. नेमाजी शिंदे. क. प्रल्हाद निराजी. उत्तर. येसाजी कंक. 4. जिंजीचा किल्ला याने जिंकून घेतला. अ. मुकर्रब खान. ब. झुल्फिकार खान. क. दिलेर खान. उत्तर. झुल्फिकार खान. 5. राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर मराठ्यांच्या स्वातंत्र्यलढ्याचे नेतृत्व यांनी केले. अ. महाराणी ताराबाई. ब. महाराणी येसूबाई. क. छत्रपती शाहू महाराज. उत्तर. महाराणी ताराबाई. प्रश्न 2. पुढील प्रश्नांची प्रत्येकी एका शब्दात उत्तरे लिहा. 1. औरंगजेबाच्या विरुद्ध त्याच्या कोणत्या मुलाने बंड केले? शहाजादा अकबराने. 2. संभाजीचा पाडाव करीपर्यंत पागोटेन घालण्याची प्रतिज्ञा कोणी केली होती? बादशाह औरंगजेबाने. 3. मुघल सेनेचा प्रतिकार करताना मराठ्यांचा कोणता सेनापती मारला गेला? हंबीरराव मोहिते. 4. बुधभूषण हा ग्रंथ कोणी लिहिला? छत्रपती संभाजी महाराजांनी. 5. संगमेश्वर येथे संभाजीराजांना कोणत्या मुघल सरदाराने पकडले? मुकर्रब खानाने. प्रश्न 3. महाराष्ट्राबाहेर मुघलांविरुद्ध संघर्ष करणारे ताराबाईंचे सरदार. कृष्णाजी सावंत. खंडेराव दाभाडे. नेमाजी शिंदे. धनाजी जाधव. भोसले घराण्याचा वंशवृक्ष तयार करा. उत्तरे अधोरेखित केलेली आहेत. शहाजीराजे. संभाजी. छत्रपती शिवाजी महाराज. व्यंकोजी. छत्रपती संभाजी महाराज. छत्रपती राजाराम महाराज. छत्रपती शाहू महाराज. छत्रपती शिवाजी. छत्रपती संभाजी. प्रश्न 4. पाठात शोधून लिहा. थोडक्यात उत्तरे लिहा. 1. संभाजी महाराजांना जंजियाची मोहीम अर्धवट सोडून माघारी का फिरावे लागले? उत्तर. 1. मराठी मुलखाला उपद्रव देणाऱ्या सिद्धीचा बंदोबस्त करण्यासाठी संभाजी महाराजांनी IS 1668 मध्ये त्याच्याविरुद्ध मोहीम उघडली. 2. त्याच्या ताब्यातील दंडाराजपुरी किल्ल्याला वेढा घालून जंजियावरही तोफांचा भडीमार केला. 3. परंतु त्याच वेळी मुघलांनी स्वराज्यावर आक्रमण केले, त्यामुळे संभाजी महाराजांना जंजियाची मोहीम अर्धवट सोडून माघारी फिरावे लागले. 2. संभाजी महाराजांनी पोर्तुगीजांना धडा शिकवण्याचे का ठरवले? उत्तर. 1. गोव्याचे पोर्तुगीज हे शिवाजी महाराजांच्या काळापासूनच स्वराज्य विस्ताराच्या कार्यात अडथळा आणत असत. 2. महाराजांच्या मृत्यूनंतर मुघलांनी स्वराज्यावर आक्रमण केले. 3. पोर्तुगीजांनी संभाजी महाराजाविरुद्ध औरंगजेब बादशहाशी हातमिळवणी केली, म्हणून संभाजी महाराजांनी त्यांना धडा शिकवण्याचे ठरवले. 3. राजाराम महाराजांनी जिंजीला जाताना स्वराज्याच्या रक्षणाची जबाबदारी कोणावर सोपवली? उत्तर. राजाराम महाराजांनी जिंजीला जाताना स्वराज्याच्या रक्षणाची जबाबदारी पुढील सरदारांवर सोपवली होती. 1. रामचंद्रपंत अमात्य. 2. शंकराजी नारायण सचिव. 3. संताजी घोरपडे. 4. धनाजी जाधव. 4. महाराणी ताराबाईच्या पराक्रमाचे वर्णन देवदत्त या कवीने कोणत्या शब्दांत केले आहे? उत्तर. महाराणी ताराबाईंच्या पराक्रमाचे कवी देवदत्त यांनी जे काव्यात्म वर्णन केले आहे, त्याचा अर्थ पुढील प्रमाणे आहे.
राजारामांची पत्नी ताराबाई भद्रकालीप्रमाणे कोपायमान झाली. त्यामुळे दिल्लीच्या पातशाहाची औरंगजेबाची अवस्था दिनवाणी झाली. त्याचे तेज हरपले. भद्रकालीप्रमाणे पराक्रमी असणारी राजारामांची राणी ताराबाई मुघलांशी युद्ध करायला सज्ज होऊन तिने रणरागिणीचे रूप धारण केले. म्हणून मुघलांनो, आता स्वतःला सांभाळा. प्रश्न 5 का ते लिहा. 1. औरंगजेबाने आपला मोर्चा आदिलशाही व कुतुबशाही या राज्यांकडे वळवला. उत्तर 1. मराठ्यांचे राज्य जिंकण्याच्या इरादधाने औरंगजेब दक्षिणेत आला. पण 2. संभाजी महाराजांच्या पराक्रमामुळे व युद्धकौशल्यामुळे दीर्घकाळ प्रयत्न करूनही त्याला हे राज्य जिंकता आले नाही. त्यामुळे त्याने ही मोहीम स्थगित करून आपला मोर्चा आदिलशाही व कुतुबशाही या राज्यांकडे वळवला. 2. संभाजी महाराजांनंतर मुघलांशी निकराचा लढा देण्यासाठी मराठे सज्ज झाले. उत्तर 1. औरंगजेबाने संभाजी महाराजांना अत्यंत निर्दयपणे ठार केले. 2. मराठ्यांच्या या छत्रपतीने स्वाभिमान सोडता अतिशय धैर्याने मृत्यूला तोंड दिले. 3. त्यांच्या बलिदानाची प्रेरणा घेऊन मुघलांशी निकराचा लढा देण्यासाठी मराठे सज्ज झाले. 3. महाराणी येसूबाईंच्या नेतृत्वाखाली रायगड लढवावा असे धोरण ठरवण्यात आले. उत्तर 1. संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर मराठ्यांचे राज्य जिंकण्यासाठी औरंगजेबाने जुल्फिकार खानाला रायगडला पाठवले. 2. जुल्फिकार खानाने रायगडला वेढा घातला. त्यावेळी गडावर राजाराम महाराज, त्यांच्या पत्नी ताराबाई, संभाजी महाराजांच्या पत्नी येसूबाई व पुत्र शाहू हे सर्व होते. 3. या सर्वांनी एकत्र राहणे धोक्याचे होते. 4. कोणत्याही परिस्थितीत मुघलांना शरण जायचे नाही. राजाराम महाराजांनी वेढ्यातून बाहेर पडावे व महाराणी येसूबाईंच्या नेतृत्वाखाली रायगड लढवावा असे सर्वांनी मिळून धोरण ठरवण्यात आले.